नमस्कार. मला ना पुढच्या आठवड्यामध्ये कोकणामध्ये जायचंय आणि तिथे जात असताना मी एवढी तयारी करतोय की 8 दिवसा आधीपासून मी बॅगा भरतोय, दुनियाभरची तयारी करतोय. इथून कोकणापर्यंतचं अंतर साधारणपणे 400-450 किलोमीटरचं. त्यासाठी मी एवढी तयारी करतोय, पण माझ्यासमोर आत्ता जो माणूस बसलेला आहे आत्माराम परबजी, हा माणूस 100 देश फिरून आलेला आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅव्हल केल्यानंतर काय जबरदस्त, काय भयंकर लेवलचा अनुभव या माणसाकडे जमा झाला असेल. कसली तुफान एक्सपिरियन्सेस आले असतील, काय काय बघितलं असेल. आत्ताच त्यांचा 100वा देश पूर्ण झाला आणि या 100वा देश पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज आपण श्री आत्माराम परब यांच्याशी बातचीत करतो आहोत. आत्मारामजी, नमस्कार. द नितीन बोरसे शो मध्ये आपलं हार्दिक स्वागत. धन्यवाद. मी आत्ता म्हटलं त्या पद्धतीने मला कोकणामध्ये जाताना एवढं भयंकर टेन्शन येतंय, एवढी तयारी करावी लागते आहे. 100 देश आपण फिरलेला आहात. काय प्रेरणा होती सर यामागची? 100 देश बघ ना, 100 या आकड्याचे जे फॅसिनेशन आहे त्याच्याबद्दल मी बोलेनच. पण तुम्ही जे म्हणालात हे तयारी करण्याबद्दल, तर याची तयारी किंवा माझी पूर्वतयारी म्हणा की माझी लहानपणापासूनच झाली, शाळेत असल्यापासून. कारण शाळेत, त्याच्यानंतर कॉलेज, आमच्या एरियामधली मुलं असतील त्यांच्या पिकनिक करायच्या असतील, किंवा ऑफिस नोकरी लागली त्याच्यानंतर मग ऑफिस मधल्या पिकनिक असतील, क्रिकेट खेळायला लागलो, क्रिकेटचे दौरे असतील. तर ह्या सगळ्या गोष्टींनंतर मग ट्रेकिंग करायला लागलो, माउंटेनिअरिंग करायला लागलो. तर इथे मी कधीच पार्टिसिपेंट कधीच नव्हतो. मी ऑलवेज ऑर्गनायझिंग पार्ट मध्ये होतो. माझी ती आवड होती ती. एक्झॅक्टली. आणि त्यामुळेच मला या सगळ्या गोष्टी नंतर, आणि ह्या एवढ्या स्टेप बाय स्टेप झाल्या, जसं आपण शिक्षण स्टेप बाय स्टेप घेतो तसं या गोष्टी स्टेप बाय स्टेप झाल्या. आधी मुंबईत फिरलो, मग थोडंसं मुंबई बाहेर, मग महाराष्ट्र, मग भारत, मग त्यामुळे एवढ्या स्टेप बाय स्टेप तयारी झाली. आणि त्यामुळे कधीच टेन्शन आलं नाही. कुठल्याही देशामध्ये जाताना, कुठेही जाताना कधी टेन्शन आलं नाही. कारण ती तयारी करण्याची जी पद्धत आहे ही मला त्याचं गुपित कळलं म्हणायला हरकत नाही. आता 100 हा आकडा, 100 देश करायचे हे स्वप्न का पाहिलं याबद्दलच मी तुम्हाला सांगेन. की आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की क्रिकेटचा देव ज्याला म्हणतात सचिन तेंडुलकर यांनी 100 या आकड्याला ग्लॅमर दिलं. करेक्ट. सो आपण त्याला त्या क्षेत्रात फॉलो तर करू शकत नाही, बरोबर, किंवा त्याच्या एवढं मोठं काम पण नाही करू शकत. पण माझा तो आकडा, 100चा आकडा हा डोक्यात बसला माझ्या, आणि मला वाटलं की ऍटलिस्ट आपण आपल्या क्षेत्रामध्ये 100चा आकडा पार करू शकतो का. आता भारतामध्ये तेवढं खूप होतं करण्यासारखं, मी केलं सुद्धा. पण देश म्हटल्यानंतर त्याला एक वेगळं बल येतं. त्यामुळे कधीतरी साधारण एक 2008-9च्या दरम्यान जेव्हा माझा पहिल्यांदा पासपोर्ट काढला, तेव्हा माझ्या डोक्यात हा विचार आला की आपण प्रयत्न नक्की करू शकतो, 100 देश आपण बघायचे. 2008-9ला पहिल्यांदा पासपोर्ट काढला तुम्ही? पासपोर्ट काढला म्हणजे साधारणपणे 18 वर्षामध्ये तुम्ही एवढे देश केलेले आहेत? नाही, मग तसं बघायला गेलं तर 15 वर्षच. कारण 2008 किंवा 9 मध्ये पासपोर्ट काढल्यानंतर पहिली टूर जी माझी झाली 2010 मध्ये. सो तसं पाहिलं तर 2010 ते 2025च्या डिसेंबर मध्ये पूर्ण केलं. तर 15 किंवा 16 वर्ष आपण म्हणू. बरोबर. मला एक सांगा की जनरली ना क्रिकेटर जो असतो ना, तो 50 पर्यंत आला ना की त्याला ना 50 म्हणजे 50s मध्ये ज्यावेळेस तो येतो त्यावेळेस त्याला ते 100चे वेध लागायला लागतात. बरोबर. की येस, नाऊ आपण 100 रन करू शकतो, आपण सेंचुरी करू शकतो, हे साधारणपणे त्याला असं वाटायला लागतं. अँड देन ही स्टार्ट्स टू बिल्ड हिज इनिंग्स. आत्माराम परबांना असं कधी वाटलं की आपण 100 देश करू शकतो? पहिले जेव्हा आपण क्रिकेटच्या टर्म मध्ये बोलायचं म्हटलं तर पहिल्यांदा, आता ते 2020 मुळे ते बदललंय सगळं गणित, पण सुरुवातीला ते इनिंग बिल्ड करणे हा प्रकार असायचा. पहिल्यांदा थोडंसं स्लो खेळायचे, नंतर मग 50 झाले की मग थोडासा स्पीड वाढायचा, आणि नंतर मग 100 नंतर अजून जोरात स्पीड वाढवायचा. सो माझंही तसंच काहीतरी झालं. पहिल्या काही वर्षांमध्ये फारच स्लो चाललं होतं. एक वर्षाला एखाद दुसरी देश होत होता. पण त्यानंतर मात्र मी एक साधारण 40च्या आसपास आल्यानंतर मला वाटायला लागलं की आपण
नक्कीच अटेम्प्ट करू शकतो. आणि आपल्याकडे सगळ्यात महत्वाची गोष्ट आपली स्वतःची टूर कंपनी आपण सुरू केली, ईशा टूर्स. ईशा टूर्स. सो ईशा टूर्सचा जन्मच झाला त्यासाठी की मला फिरायचं होतं म्हणून. अगदी मला स्वतःला फिरायचं होतं, मला स्वतःला फुकट फिरायचं होतं म्हणून. कारण मला सुट्ट्या घेऊन आणि खर्च करून हे फिरता येणं शक्य नव्हतं, कारण नोकरी करत असताना. आणि म्हणूनच मी हा विचार केला की आपण अशा पद्धतीने फिरू शकतो का, आणि ते सक्सेसफुल झालं म्हणायला हरकत नाही. बरोबर बरोबर बरोबर. साधारणपणे हे पहिला देश कुठला होता सर? पहिला देश 2010 मध्ये केनियाला गेलो पहिल्यांदा. आणि त्यांनी सुरुवात केली. आणि तो असा देश आहे, पहिलाच देश, की ज्या देशामध्ये बाकी सगळ्या इतर 99 देशांमध्ये एक प्लॅन्ड आयटिनरी असते. बरोबर. की आज तुम्ही हे बघणार आहात, हे शहर बघणार आहात, हे मॉन्युमेंट बघणार आहात. ह्या देशामध्ये आयटिनरी हा प्रकार नसतो. सकाळी तुम्ही ब्रेकफास्ट झाला की निघायचं आणि वाटेत जे दिसेल ते बघायचं. एवढं कारण वाईल्ड लाईफ, कारण नाही, वाईल्ड लाईफ बघण्यासाठी जातो. वाईल्ड लाईफ हे काही प्लॅन नसतं, काही झू नाहीये. करेक्ट आहे. सो तिथे कुठल्या प्रकारची आयटिनरी नसते, कुठल्या प्रकारचं प्लॅनिंग नसतं. त्यामुळे प्रत्येक मोमेंट, मी नेहमी म्हणतो आम्ही की प्रत्येक मोमेंट हा एक सरप्राईज असतो. पुढच्या मोमेंटला काय दिसणार तुम्हाला काहीच माहित नसतं. इनफॅक्ट प्रत्येक जंगल सफारी हा एक सरप्राईजच असतो. सरप्राईज असतो. त्यामुळे कुठल्या वळणावर काय दिसणार आहे काहीच माहिती नसतं. आणि गंमत म्हणजे तोच पहिला देश माझा सगळ्यात जास्त वेळा मी पाहिलेला देश आहे. काय बोलताय? आतापर्यंत मी 23 वेळा गेलोय केनियामध्ये. आणि कधीही त्याचा कंटाळा आला नाही. कारण तेच म्हटलं, आपल्याला प्रत्येक मोमेंटला काय दिसणार आहे माहित नसल्यामुळे त्याची गंमत वाटते. तुमचा पासपोर्ट ग्रंथ झाला असेल ना आतापर्यंत? हो, बरेच पासपोर्ट झालेत माझ्याकडे. आणि पासपोर्टचं आहेतच, पण त्या व्यतिरिक्त माझा अजून एक छंद आहे बऱ्याच गोष्टी जमवण्याचा. त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या, मी वेगळ्या देशांमध्ये गेलो त्या सगळ्या कॅप्सचं कलेक्शन आहे माझ्याकडे, हॅट्सचं कलेक्शन आहे. त्यानंतर मग अनेक प्रकारचे बेल्सचं कलेक्शन आहे, गणपतीचं कलेक्शन आहे. माणसांचं कलेक्शन तर आहेच, कारण माणसं तर खूप जोडली आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणावर मी स्वतःला श्रीमंत समजतो. बरोबर. आणि त्याच्याबरोबर अजून एक छंद जोपासला किंवा गोष्टी जमा केल्यात, ते म्हणजे मी आतापर्यंत केलेल्या प्रवासातले सगळे बोर्डिंग पासेस. सगळे जवळजवळ 4000 बोर्डिंग पासेस माझ्याकडे आहेत आणि ते सगळे इंटॅक्ट आहेत. हो हो, बापरे. म्हणजे 4000 वेळेस तुम्ही आतापर्यंत विमान प्रवास केलेला आहे. आई शपथ, क्या बात आहे. मला सांगा सर, हा प्रचंड एक्साइटिंग गोष्ट आहे की म्हणजे ना, असं म्हटलं जातं की केल्याने देशाटन. तुम्ही जेवढे फिराल तेवढा तुम्हाला प्रचंड अनुभव मिळत जातो. सर, 100 देश फिरल्यानंतर असं म्हटलं जातं की केल्याने देशाटनातून प्रचंड मोठ्या प्रमाणात अनुभव मिळतो. मला सांगा, एवढे देश तुम्ही फिरला आहात, आता सांगितलं 4000 बोर्डिंग पासेस जमलेले आहेत. काय जबरदस्त लेवलचा अनुभव आला असेल सर. काय प्रचंड माणसं भेटली असतील. किती काय काय एक्सपिरियन्स, तुमची पोतडी अशी एक्सपिरियन्सेसनी, अनुभवांनी भरलेली असेल पूर्ण. तर तुम्ही म्हणाल ते अगदी बरोबर आहे. तर तुम्ही मगाशी एकदा बोलताना म्हणाला होता की बदल काय झाला माझ्या. बरोबर. हा एक महत्वाचा प्रश्न आहे माझ्यामध्ये. खूप लोक विचारतात की तुझ्यात काहीच बदल नाही झालाय, ना पर्सनॅलिटीमध्ये ना स्वभावामध्ये. त्याचं मुख्य कारण आहे की तुम्ही जे म्हणालात, केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार, हे जे सुभाषित आहे हे मी जगतो. कारण मी पुस्तकी अभ्यास खूप केलेला नाही, पण जगाचा अभ्यास केला. आणि ते करताना मी अनेक लोकांना सोबत घेऊन तो अभ्यास केला. त्यामुळे माझ्यामध्ये लोकही म्हणतात की तुझ्यात कसलाच बदल नाही झाला. कारण ती एक्साइटमेंट जी आहे ना, ती तेवढीच शिल्लक आहे माझ्यामध्ये. आणि तो प्रत्येक गोष्टीमध्ये नाविन्य शोधून काढायचा. कारण मला ती आवड आहे माझी की जिथे जातो तिथे आपल्या डोळ्यासमोर जे काय दिसतंय त्याच्या पलीकडे जाऊन काय बघता येईल, किंवा आपल्या मागच्या बाजूला काय ते बघता येईल, त्याचा अभ्यास कसा करता येईल, हे करत असल्यामुळे मला त्याची ती सवय लागली. आणि ते करताना एकाच देशामध्ये परत सेकंड टाइम जेव्हा गेलो तेव्हा मी काहीतरी नवीन शोधून काढलं, नवीन गोष्टी पाहिल्या आणि दाखवल्या. त्यामुळे माझ्यामध्ये तशा प्रकारचा बदल झाला नाही. लोक आजही म्हणतात की एवढ्या सगळ्या गोष्टी अचीव्ह केल्यानंतर पाय जमिनीवर कसे. हा प्रश्नच होते, हा असाच प्रश्न असावा की पाय जमिनीवर कसे. त्याचं कारण असं आहे की मी एवढ्या मोठ्या लोकांना भेटलो, खऱ्या अर्थाने मोठ्या लोकांना. म्हणजे सचिन तेंडुलकर असेल, दलाई लामा असतील, किंवा आमचे डॉक्टर रघुनाथ माशेलकर असतील, अशी अनेक लोकांच्या संपर्कात आलो, त्यांना भेटलो आणि त्यांना पाहिलं की ही लोक एवढ्या ग्राउंडेड आहेत
तर आपण काय आहोत त्यांच्यासमोर, आपली खरंच काय अवकात नाही, मग कशासाठी आपण उगाच मोठं झाल्याचा आव आणायचा. त्यामुळे तो बदल पण माझ्यात कधीच झाला नाही. त्यामुळे आणि निसर्गाने, खरं सांगायचं ना, तर निसर्ग तुम्हाला शिकवतो की निसर्गासमोर मनुष्य पाणी शूद्र आहे. हे जे म्हटलं होतं ना, हा अनुभव प्रत्येक वेळेला मी निसर्गात असताना घेतलाय. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा बदल माझ्यात झालेला नाही. माझी पर्यटनाची भूक वाढतच चालली आहे आणि ती नक्कीच अजून पुढे पुढे चालू राहील. लवकरात लवकर 150 प्रवास सुद्धा होतील, तुमचे 150 देश सुद्धा होतील. असं म्हटलं जातं की हे जे 100 देश आहेत, या 100 देशांमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त आवडणारा देश कुठला? 23 वेळा गेलो मी म्हटलं केनियाला, हां. तर तुम्हाला त्याच्यावरूनच कळलं असेल सगळ्यात जास्त तोच आवडतो देश. बरोबर. त्याचं कारणच ते आहे की तिथे कुठल्याही प्रकारचं प्लॅनिंग नाही. एक्झॅक्टली, अनप्लॅन्ड. अनप्लॅन्ड असतं सगळं ते. राईट. म्हणजे राहणार कुठे हे माहित असतं, पण Correct. काय बघणार हे तुमच्या हातात नसतं. सो ती एक्साइटमेंट कायम ठेवणारा ते एक डेस्टिनेशन आहे. त्यामुळे मला ते सगळ्यात जास्त आवडतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, कुठल्याही प्रकारचं मानवी अतिक्रमण झालेलं नाही. पूर्ण एवढ्या वर्ष जातोय मी. आज तुम्ही कुठल्याही शहरात जा, कुठेही जा, लडाखमध्ये सुद्धा ज्याच्यासाठी आम्ही ओळखला होतो ईशा टूर्स, बरोबर. तिथे पण 2003 मध्ये जे सुरू केलं, त्याच्यानंतर 2026 त्याच्यामध्ये जो फरक आहे, बदल झालेला तो एवढा प्रचंड आहे. मानवी अतिक्रमण एवढ्या मोठ्या प्रमाणात झालंय, जे तुम्हाला केनियामध्ये, टांझानियामध्ये, ह्या वाईल्ड लाईफ सफारीमध्ये कुठेच दिसत नाही. जे आहे तसंच असतं. सो त्यामुळे मला तो सगळ्यात देश आवडतो आणि म्हणून जास्त वेळा मी प्रवास केलाय. क्या बात आहे. असं कधीतरी असं वाईट वाटतं का हो, तुम्ही म्हणजे एक 5 वर्षापूर्वी तुम्ही एखाद्या देशामध्ये गेलेला असता, तिकडची ब्युटी, तिकडचं निसर्ग, तिकडचं सौंदर्य, तिकडचं मिळणारं समाधान, अनुभूती, आणि अचानक तिथे काहीतरी एखादं मोठं स्ट्रक्चर उभं राहतं आणि मग असं कुठेतरी त्रास होतो जीवाला की चायला हे काय, हे व्हायला नको असं वाटतं? हा अनुभव मी लडाखमध्ये घेतलाय आणि घेतोय. गेली 10 वर्षांमध्ये हा अनुभव घेतोय. कारण लडाखला एक वेगळं सौंदर्य आहे, वेगळेपण आहे, जे जपायला पाहिजे होतं. जे सरकारचं काम असतं खरं तर, आणि त्याचबरोबर आपलं सर्वसामान्य माणसांचं पण काम असतं, जनतेचं पण. तर तिथे ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट होते ती फार चुकीच्या पद्धतीने होते. कारण एखादा प्रदेश एक सस्टेन करण्यासाठी जी काय इकोसिस्टम लागते किंवा जे काही नॅचरल रिसोर्सेस लागतात, त्याच्या खूप पलीकडे जाऊन तिथे जेव्हा डेव्हलपमेंट होते, तेव्हा मग निसर्गाचा ऱ्हास व्हायला सुरुवात होते. बरोबर. ते होऊ नये असं फार वाटतं. आणि सगळीकडेच आहे हे, फक्त लडाख बद्दल नाही म्हणत आहे मी. कुठल्याही निसर्गरम्य ठिकाणी निसर्गाचा ऱ्हास होईल अशा गोष्टी व्हायला नाही पाहिजेत. पण अनफॉर्च्युनेटली त्या आपल्या हातात नाहीत. आम्ही फक्त मत व्यक्त करू शकतो, त्याच्या पलीकडे काही फक्त आणि वाईट वाटून घेऊ शकतो, त्या पलीकडे काही नाही. भूतानला गेलो होतो आणि आजही तिथे 72% जंगल त्यांनी कायद्याने राखलेलं आहे. त्यामुळे आतापर्यंत मी ज्या वेळेस भूतानला गेलो, त्या वेळेस तिथे गेल्यानंतर एवढं सुंदर वाटतं, एवढं छान वाटतं की अजिबातच मानवी अतिक्रमणच नाहीये. आणि तुम्ही तिथे फिरताना ऑक्सिजन ज्या प्रकारचा तुम्ही इनहेल करता, त्यात तुम्हाला जाणवतं की तुम्ही हे काहीतरी वेगळं करता आहात नॅचरली. आता मला एक तुमच्या प्रवासाबद्दल बोलताना एक असतं की प्रत्येक देशामध्ये गेल्यानंतर आपल्याला तिथे काहीतरी शिकायला मिळतं. कुठेही आपण पर्यटनाला गेलो की आपल्याला तिथे काहीतरी शिकायला मिळतं. तुम्ही 100 देश फिरलेला आहात. प्रत्येक देशामधून जर का आपण म्हटलं की मला हे शिकायला मिळालं, पण ह्या 100ही देशांमधून एक अशी काय कॉमन गोष्ट आहे की जी तुम्हाला शिकायला मिळाली? पर्यटन दृष्ट्या जर पाहिलं तर सगळ्यात छोटे देश, जे खरं तर आपल्या भारताच्या खूप मागे आहेत खरं. बरोबर. पण पर्यटन दृष्ट्या त्यांनी एक छोटीशी गोष्ट आहे, त्याला इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर करून मोठी केली, त्याला लार्जर दॅन लाईफ स्केल आणला. आणि त्यामुळे काय झालं की जिथे एखादी गोष्ट तिथे गेल्यानंतर आपले पर्यटक सुद्धा म्हणतात हे तर आपल्याकडे ह्याच्यापेक्षा कितीतरी सुंदर आहे, पण आपण त्याला प्रमोटच नाही केलं. तर हे खरंच शिकण्यासारखं आहे की लहानातल्या लहान गोष्ट फक्त त्याचे मार्केटिंग करून आणि त्याच्याबरोबर प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करून, म्हणजे अगदी त्या ठिकाणी व्हीलचेअरवर सुद्धा माणूस जाऊ शकतो, अशा प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करून, चांगले रोड्स, चांगल्या सोयी, टॉयलेट्स, बाथरूम, ह्या सगळ्याच्या सोयी ह्या
अगदी छोट्याच्या छोट्या देशांमध्ये सुद्धा केलेले आहेत. म्हणजे अगदी मी तुम्हाला सांगेन की अगदी व्हिएतनाम अलीकडच्या काळामध्ये, अगदी बरोबर. व्हिएतनाम असेल, कंबोडिया असेल, बरोबर. अगदी लहान लहान देश की जे खरं तर एक 10 वर्षापूर्वी कुठेच नव्हते कुठेच नव्हतं. टुरिझम बरोबर. सेक्टरमध्ये. पण आज त्यांनी स्वतःला खूप मोठ्या स्केलवरती आणल्या आणि हजारोंच्या लाखोंच्या संख्येने लोक Exactly. जगभरातून येतात. सो एक्झॅक्टली. त्याचं मुख्य कारण हेच आहे की त्यांनी उभं Infrastructure. केलेलं इन्फ्रास्ट्रक्चर. म्हणजे त्या बाना हिल्सचं उदाहरण सर एकदम भारी आहे. व्हिएतनामला हो. बाना हिल्सचं उदाहरण भारी आहे. म्हणजे तुम्ही कितीही शारीरिकदृष्ट्या तुम्ही फिट नसलात तरी तुम्ही वरपर्यंत जाऊ शकता. टॉपपर्यंत जाऊ शकता. हो. अगदी शेवटी त्यांनी जे काही ते फेनिक्युलर रेल्वे त्यांनी केलेली की प्रत्येकाने तिथपर्यंत हो. पोहोचावं हा त्यांचा प्रयत्न आहे. आपले पण जे काही आहेत तेवढे शिवाजी महाराजांचे गडकिल्ले आहेत तिथपर्यंत जाण्यासाठी जर का योग्य प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालं तर कदाचित ह्या सगळ्या गडकिल्ल्यांवर प्रचंड मोठ्या प्रमाणात पर्यटन भरेल. काय वाटतं सर? भारतामध्ये काय नाहीये टुरिझम पॉईंट ऑफ व्ह्यू पाहिलं तर सगळंच आहे. सगळ्या गोष्टीच्या जगात आहेत त्या सगळ्या गोष्टी आहेत. फक्त नॉर्दर्न लाईट दिसत नाहीत किंवा हे केनिया टांझानिया सारखं वाईल्ड लाईफ त्या लेवलचं नाहीये. पण आपलं एमपी आहेच की. नाही बाकी आहेच. आपल्याकडे टायगर्स आहेत, सगळ्यांनी गोष्ट टायगर्स आहेत. पण तो जो स्केल असतो ना, केनिया टांझानिया मधला स्केल कसा आहे, 18-20 लाखच्या संख्येने प्राणी असतात तिथे. पण किंवा तुमच्याकडे मगाशी आता म्हटलं त्याप्रमाणे नॉर्दर्न लाईट्स आपल्याकडे बघता येत नाहीत, मिड नाईट सन बघता येत. पण त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही 100 मार्क हे काढले, पॉइंट्स काढले, तर 95 पॉइंट्स आपल्याकडे आहेतच ना, आणि खूप चांगल्या लेवलचे आहेत. पण पुन्हा तेच गाडी तिथेच अडकते आपली. आणि खरं तर आपला सगळ्यात महत्वाचा टुरिझम इंडस्ट्री ही सगळ्यात महत्वाची इंडस्ट्री भारतामध्ये होऊ शकते. पहिल्या 5मध्ये खरं तर असायला पाहिजे. एवढं आपल्याकडे रिसोर्सेस आहेत, पण अनफॉर्च्युनेटली ते नाही. आपल्याकडे हिमालय पण आहे, आपल्याकडे डेझर्ट सुद्धा आहे, आपल्याकडे प्रचंड मोठी किनारपट्टी आहे. एकदा कोकणाबद्दल तुम्हीच बोलताना म्हणाला होतात की कोकणातले फक्त एक सिंधुदुर्ग जिल्हा हा अनेक यांना भारी पडू शकतो. म्हणजे एक सिंधुदुर्ग जिल्हा केरळ आणि गोवा, केरळ आणि गोवा या 2 स्टेट्सना कम्पीट करू शकतो. एवढं पोटेन्शियल आहे. बरोबर. अनफॉर्च्युनेटली आपण ते नाही करत आहोत. करेक्ट. सर, हे जे तुम्ही 100 देश फिरलेला आहात, देश हा फक्त तिकडच्या निसर्गाने बनत नाही, तर तिकडच्या लोकांमुळे बनतो. बरोबर. ते तिकडच्या लोकांच्या स्वभावामुळे बनतो. काही लोकांमध्ये आदरातिथ्य हे त्यांच्या रक्तात असतं. हो. दे आर व्हेरी इगर टू वेलकम देअर गेस्ट्स. असे कुठले देश तुम्हाला जाणवले की जिथे प्रचंड मोठ्या प्रमाणात आदरातिथ्य, जिथे लोकांमध्ये असं आदरातिथ्य ठुसके भरलेलं आहे? त्यात सुद्धा पुन्हा मी केनिया आणि टांझानिया किंवा आफ्रिकन देशांचं नाव घेईन. मी असं नेहमी म्हणतो की त्यांचा रंग जेवढा डार्क तेवढंच त्यांचं मन स्वच्छ आहे. आणि युरोपमध्ये गेलात तर रंग जेवढा उजळ तेवढं त्यांची मन एकदम एक्झॅक्टली अपोजिट आहे. कारण तिथे हॉस्पिटॅलिटी, टुरिझम मध्ये हॉस्पिटॅलिटीला खूप जास्त महत्व, प्रचंड महत्व. पण युरोपियन कंट्रीजमध्ये तुम्हाला एक ती वागणूक दिली जात नाही टुरिस्टना. कदाचित ते नॉट ओनली इंडियन म्हणून नाही, त्यांच्याकडे ती पद्धतच नाहीये. ओके. त्यांच्याकडे खूप मेकॅनिकली सगळं होतं. बरोबर. आपल्याकडे आपण जास्त भावनिक दृष्ट्या काम करतो. भारतामध्ये असेल किंवा आपल्या साऊथ ईस्ट एशियन कंट्रीजमध्ये असेल, आफ्रिकन कंट्रीजमध्ये असेल, ही सगळी लोक एवढं आदरातिथ्य मनापासून करतात. ते जाणवतं, चेहऱ्यावर त्यांच्या जाणवतं की हे नाटक नाही करत आहेत, हे ऍक्टिंग करत नाहीत. सो तो खूप मोठा फरक आहे. मला तो फरक खूप नेहमी जाणवतो आणि तो नेहमी मला त्याची अनुभूती पण मिळते प्रत्येक वेळेला जेव्हा जातो तेव्हा. तुमच्या बोलण्यावरनं असं वाटतंय की तुम्ही केनिया टांझानियाच्या अक्षरशः प्रेमात आहात. त्याचं कारण आहे की एकतर मी नेचर लव्हर आहे. बरोबर. वाईल्ड लाईफ मला आवडतं, आणि वाईल्ड लाईफ आवडण्याचं मुख्य कारण तेच आहे की त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण नसतं. त्यामुळे ते आहे तसं बघता येतं. आणि म्हणूनच, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ह्या देशांमध्ये, आफ्रिकन देशांमध्ये, पर्टिक्युलरली ईस्ट आफ्रिकन देशांमध्ये, केनिया, टांझानिया, झांबिया, झिम्बाब्वे, बोत्सवाना, हे जे काही भाग आहेत, त्या भागांमध्ये जेव्हा मी गेलोय, अनेकदा गेलोय, ऑब्व्हियसली केनिया, टांझानिया सगळ्यात जास्त गेलोय,
पण तिथलं आदरातिथ्य हे वेगळ्या लेवलचं असतं. म्हणजे तिथे लक्षात येतं की लोक नाटक नाही करत आहेत. बरोबर. ते मनापासून तुमचं वेलकम करतात, मनापासून तुम्हाला ग्रीट करतात. आणि इवन हेच सेम तर तुम्ही पाहिलं साऊथ ईस्ट एशियन कंट्रीजमध्ये खूप ठिकाणी, म्हणजे अगदी जपान तर फेमस आहे त्यासाठी. अगदी कुठल्याही लहान सहान गोष्टी असेल तरी मग कमरेत वाकून ते तुम्हाला ग्रीट करतात. बरोबर. सो तो जो प्रकार आपल्या एशियन कंट्रीजमध्ये आहे हा आफ्रिकन कंट्रीजमध्ये मिळत नाही. आफ्रिकन कंट्रीमध्ये त्यांना फक्त हॉस्पिटॅलिटी ह्या शब्दाचं स्पेलिंग येतं, बाकी ऍक्च्युली वागत नाहीत तसे ते. हा माझा अनेक वर्षांचा अनुभव आहे. मे बी त्यांना तसं ट्रेन केलं गेलेलं असेल किंवा ते तेवढे इमोशनल नसतील मे बी. इट्स व्हेरी मेकॅनिकल. हा, ते मेकॅनिकल असतं. सो आणि आपल्याकडे आता जसं आमच्याकडे आम्ही ईशा टोस्टमध्ये आम्ही आमच्याकडे आलेल्या लोकांना कस्टमर नाही म्हणत, गेस्ट, गिराईक नाही म्हणत, आम्ही गेस्ट म्हणतो. कारण त्याच्या मागची भावना ही असते की आपल्या पाहुण्यांना आपण जसं ग्रीट करतो किंवा आपल्या पाहुण्यांना जसं आपण ट्रीट करतो तसंच आपण आपल्या टूरवर आलेल्या लोकांना करायचं. कारण ते आपल्या बरोबर आपला वेळ आणि पैसे हे इन्व्हेस्ट करून आलेले आहेत, आपल्यावर विश्वास ठेवून. त्यामुळे ते आपली जबाबदारी असते की त्यांना त्याचा पूर्ण मोबदला देता यावा. राईट. पर्यटन म्हटलं ना सर की 2 प्रकारचं पर्यटन असतं. आता मला तर असं वाटतं की आपले 5-6 चांगले मित्र असतील, फॅमिली बरोबर असेल, देन माझ्यासाठी हॉटेल वगैरे काही असं फार मॅटर करत नाही. आणि बऱ्याच लोकांचं असतं की नाही आम्हाला खूप भारी हॉटेलच पाहिजे, आपला स्टे खूप चांगल्या ठिकाणी पाहिजे. तुम्हाला स्वतःला असं काय वाटतं की काय इम्पॉर्टंट असतं? आपण ज्यावेळेस एखाद्या तुम्ही एवढे देश फिरलेला आहात, एवढं पर्यटन केलेलं आहे, तुमची प्रायोरिटी कशाला असते? की लक्झरीला असते की बाकीच्या गोष्टींना असते? कसं आहे ना की ट्रॅव्हल कशासाठी करतो आपण? काही लोकांना ट्रॅव्हल हे लक्झरीसाठी करायचं असतं, फक्त लिजर म्हणून करायचं असतं. काही लोक ट्रॅव्हल करतात, मेजॉरिटी लोक ट्रॅव्हल करतात, त्यांना अनुभव घ्यायचे असतात, बघायचं असतं, तिथली संस्कृती, तिथलं खाणं पिणं, तिथलं नेचर, हे सगळं अनुभवायचं असतं. आणि आमच्याकडे येणाऱ्या लोकांची संख्या जास्त अशा ह्या कॅटेगरीत, म्हणजे ज्या कॅटेगरीत त्यांना आनंद मिळवायचा मी आहे, मी त्याच कॅटेगरीत आहे. मला नेचर बरोबर जास्त राहायला आवडतं, नेचरमध्ये. सो जर मी एखादा लेक असेल, एखादं शहर आहे आणि एका शहरामध्ये एक लेक असेल आणि लेक जवळ जर हॉटेल्स असतील आणि शहरात हॉटेल असेल तर मी लेक मधल्या हॉटेल जास्त प्रिफर करतो. नॅचरली. कारण तिथून तुम्हाला सकाळ संध्याकाळ त्या फेरफटका मारता येतो, तुम्हाला जास्त ओपन नेचर दिसतं. जे शहरामध्ये काय होतं की तुम्ही खूप कंजेस्टेड एरियामध्ये राहत असता, पण काही ठिकाणी शहरं पण तेवढी सुंदर असतात बघण्यासारखी. मग त्यावेळेला मग त्या शहरांमध्ये राहणं जास्त योग्य असतं. कारण मग तुम्ही संध्याकाळच्या वेळेला वॉक करून तुम्ही शहराची एक मजा घेऊ शकता, त्याचं नेचर आणि तिथलं कल्चर आणि हेरिटेज सुद्धा बघू शकता. सो इम्पॉर्टंट असतं की त्या ठिकाणच्या गरजांप्रमाणे. कारण नाहीतर काय होतं की तुम्हाला फक्त जर लिजरमध्ये राहायचं असेल तर काही लोक जिथे 2 रात्री हव्या तिथे 4 रात्री राहतात आणि ते अर्धा दिवस साईटसीइंग करतात, अर्धा दिवस आराम करतात. पण आपल्यावर येणाऱ्या लोकांची संख्या अशी असते की आपल्याकडे वेळ आणि पैसे दोन्ही कमी असतात. त्यामुळे आपण एका दिवसात जेवढं काय मॅक्सिमम बघता येईल तेवढं बघण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यामुळे हॉटेलचं सिलेक्शन करताना मात्र तुम्हाला चांगलं हॉटेल असायलाच पाहिजे. कारण तुम्ही जर परदेशात जाताय तर तुमच्याकडे अगदी 2 स्टार हॉटेलमध्ये राहून नाही चालणार किंवा अगदी होमस्टे मध्ये राहून नाही चालणार. कारण शेवटी आम्ही ग्रुप घेऊन जातो. ते होमस्टे वगैरे असतात ते छोटे असतात, लहान साईज मध्ये असतात. त्यामुळे आम्हाला चांगली हॉटेल्स घ्यावी लागतात आणि घेतोच आम्ही, जेणेकरून त्यांना चांगला एक्सपिरियन्स देता येईल. बरोबर सर. हा जो सगळा अनुभव आहे हा 100 पेक्षा जास्त देश तुम्ही म्हणजे एका वेगवेगळ्या 100 देशांमध्ये गेलेला आहात, पण अदरवाईज तुम्ही त्याच्याही पेक्षा खूप जास्त प्रवास केलेला आहे. या सगळ्या प्रवासाचा उपयोग आज ईशा टूर्स महाराष्ट्रातल्या पहिल्या 5 पर्यटन संस्थांपैकी ईशा टूर्स एक डेफिनेटली आहे. एक स्वतःचं वेगळेपण त्यांनी जपलेलं आहे. ऑफबीटसाठी सर प्रचंड फेमस आहेत. ते मगाशी पण म्हणाले ना त्यांच्या बोलण्यामध्ये बोलताना वगैरे ह्या डोळ्यांच्या पलीकडे ह्या साईडला जे आहे ना ते बघायचा मी प्रयत्न करत असतो. तर हे सगळं ज्यावेळेस ऑब्झर्वेशन आहे, निरीक्षण आहे, हा सगळा एक्सपिरियन्स आहे, सगळी माणसं तुम्ही एवढी जोडलेली आहेत, भेटलेली आहेत, या सगळ्याचा ईशा टूर्ससाठी कशा पद्धतीने उपयोग झाला? तो हा
ठरवून केलेला उपयोग नाही. उपयोग तर हम्म. 100% होतो. बरोबर. म्हणजे जेव्हा मी 100 देशांमध्ये जातोय तेव्हा त्यातल्या बेस्ट ज्या साईट्स आहेत, बेस्ट देश आहेत, ते ईशा टूर्ससाठी मी लगेचच मी आमच्या आयटनरीमध्ये किंवा कॅलेंडरमध्ये आणतो. करेक्ट. आणि ऑब्व्हियसली आम्ही आमचा जो प्रवास आहे तो सुरुवात एका देशाने झाला. तो आज 2003 ते 26 एका देशावरून आज 54 देशांवरती आलाय. बरोबर. 54 देशांमध्ये टूर जात आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त ह्या उरलेल्या काही देशांमध्ये सुद्धा टूर जातात, पण त्या कस्टमाइज टूर जातात. आज मी एवढे देश पाहिलेले असल्यामुळे एक फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन माझ्याकडे असते. तिथे काय बघायचंय, काय नाही बघायचंय हे गुगलवरून माहिती काढून लोकांना सांगत नाही. हे स्वतः प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे. ते जो अनुभव तो लोकांना सांगतो. त्यामुळे त्याचा फायदा, त्या अनुभवाचा फायदा माझ्या टीमला सुद्धा होतो आणि पर्यटकांना पण होतो. त्यामुळे निश्चितच तो मोठा फायदा आहे. आणि जेव्हा आपण आपल्या डोळ्यांनी जे पाहिलंय ते जेव्हा आपण एखाद्याला एक्सप्लेन करतो आणि गुगलवरून माहिती काढून एक्सप्लेन करतो, यामध्ये खूप मोठा फरक आहे. तुमच्या डोळ्यात ती चमक येऊच शकत नाही. एखाद्या गोष्टीबद्दल सांगताना ती चमक येऊच नाही शकत जर तुम्ही अभ्यास करून केलेला असेल. एक्झॅक्टली. म्हणजे एखाद्या देशामध्ये आपण म्हणजे माझी सवय आहे रोज सकाळी मी कुठला तरी ट्रॅव्हल चॅनल बघणं, हा माझी सकाळच्या वेळेची माझी सवय आहे. पण आपण रिलेट कधी होतो माहितीये का, की आपण जिथे जाऊन आलेलो आहे ते बघताना आपण जास्त रिलेट होत असतो. अरे हा, आपण इथे हे केलेलं आहे, आपण तिथे ते केलेलं आहे नॅचरली. पण आजही असे अनेक लोक आहेत की ज्यांना असं वाटत राहतं की नाही बाई, ये परदेश प्रवास इट्स नॉट माय केक, हे आपलं नाहीये. अशा लोकांना काय सांगाल की हे किती अवघड असतं किंवा काय काळजी घेतली पाहिजे? नाही, आता कसं आहे ना की त्याला दोन हे असतात. एक काही लोकांचं असतं की माझ्याकडे आर्थिक पाठबळ नाही किंवा शक्यता नाहीये किंवा माझी तब्येत साथ देत नाही. तर हे बऱ्याच लोकांचे ना हे स्वतःच ठरवलेले काही हे असतात. म्हणजे स्वतःला एका बंद करतात एका पर्टिक्युलर विचारांमध्ये. सो अलीकडच्या काळात म्हणजे पॅन्डेमिकच्या नंतर हा एक कन्सेप्ट येतोय. त्याच्यामध्ये डाय विथ झिरो, डाय एम्प्टी किंवा आयुष्य जे जगतोय आपण, हे आयुष्य श्रीमंत जगायचं. तुम्ही श्रीमंत मरण्यापेक्षा आयुष्य श्रीमंत जगा. म्हणजे आज माझ्याकडे अनेक प्रॉपर्टीज आहेत आणि मी त्याचा उपभोग घेत नाहीये. तुम्हाला लागणार एकच आहे ना फ्लॅट. तुमचे 3 फ्लॅट असतील, त्याचा उपयोग काय? तुमच्या मुलांना त्याची जर गरज नसेल तर त्याचाही काही उपयोग नाही. त्यामुळे तुम्ही श्रीमंत जगत नाहीये, तर श्रीमंत मरतो आपण, सर्वसामान्य माणूस. सो आता हा ट्रेंड बदलतोय आणि बऱ्याच लोकांनी माझ्या ओळखीमध्ये किंवा माझ्याबरोबर ट्रॅव्हल करणाऱ्या अनेक लोकांनी स्वतःची काही अननेसेसरी असलेली पडून असलेली जागा आहेत त्या काढल्या. त्याच्यामध्ये छान ट्रॅव्हल करतायत, छान एन्जॉय करतायत, लाईफ एन्जॉय करतायत. म्हणजे नॉट ट्रॅव्हल केलं म्हणजे लाईफ एन्जॉय केलं असं नाही. त्याच्या व्यतिरिक्त पण खूप छान आयुष्य जगता येतं, ते श्रीमंत आयुष्य जगता येतं. तर तसा तो ट्रेंड येतोय. त्यामुळे बऱ्यापैकी लोकांनी आता आज तुम्ही जर पेपर उघडून बघितलं तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त ऍड्स ह्या ट्रॅव्हल इंडस्ट्रीच्या असतात, तर त्याच्यानंतर रिअल इस्टेटच्या असतात. सो त्यामुळे लोक फिरायला लागलेत आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर मोठ्या टूर पण करायला लागलेत. म्हणजे विचार फार केला जात नाही जो पॅन्डेमिकच्या आधी होत होता. हा मोठा बदल आहे. अनेकदा असा एक मानसिकता असते की माझ्याकडे पैसे आल्यानंतर किंवा आणखी काही वर्षानंतर मला इथे फिरायचं आहे, पण त्यावेळेस बऱ्याचदा शारीरिक दृष्ट्या साथ मिळत नसते. तर ट्रॅव्हल तुमच्यामध्ये काय आहे? ट्रॅव्हल ही सगळ्या जबाबदाऱ्या संपल्यानंतर करायची गोष्ट आहे की ट्रॅव्हल ही एक आयुष्यातली अत्यंत महत्वाची अशा प्रकारची गोष्ट आहे? काय सांगाल? मी स्वतः टूर ऑपरेटर म्हणून हे बोलत नाही, मी टुरिस्ट म्हणून बोलतो. तुम्ही बिझनेसमन नाही, मला माहिती आहे, म्हणून तुम्हाला हे प्रश्न विचारतोय मी. टुरिस्ट म्हणून मी हे गोष्ट नक्की सांगू शकतो की केल्याने देशाटनं, हा हे जे म्हणतो ना आपण, पंडित मैत्री सभेचा संचार, मनुष्या चातुर्य येत असे फार. सो मी हा अनुभव घेतलाय. म्हणजे जेमतेम शिक्षण घेतलेला माणूस आज जगभरामध्ये 5 खंडांमध्ये ट्रॅव्हल केलं, त्या लोकांशी डील केले, त्यांच्याकडून म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे सगळं करायला लागतं. सो त्याचा मी नक्कीच त्यामुळेच मी हे करू शकलो सगळं. सो
मी असं सांगेन की ती खरं तर तुम्ही अगदी छोट्या प्रमाणात का होईना ते सुरू करायला पाहिजे. म्हणजे आता महाराष्ट्रात कुठेतरी आपण बाहेर फिरायला जायला पाहिजे. आपण नंतर थोडे पैसे असतील, जास्त पैसे असतील तर तुम्ही देशामध्ये फिरायला हवं. त्याच्यापेक्षा थोडे जास्त पैसे असतील तर पैसे आणि वेळ हे निघत नसतात. तुम्हाला ते क्रिएट करायला किंवा काढावे लागतात. ओके, जर मनात असेल तर ते शक्य आहे, नाही तर ते शक्य नाही. आता तुम्ही म्हणाल, मी ऍज अ टुरिस्ट सांगतोय, टुरिझम किंवा पर्यटन हे माझ्यासाठी ऑक्सिजन आहे. बरोबर. ओके, मला वाटतं की मी जर बंदिस्त घरात काम करत राहिलो ऑफिसमध्ये तर ते मला नाही जमणार, शक्यच नाही मला. तर माझ्यासाठी शिक्षण सुद्धा त्यातून मी शिकतो. म्हणजे आपण माणसं शिकतो, निसर्ग शिकतो, सगळं शिकतो. माझ्यासाठी अजूनही काही गोष्ट ऍडिक्शन आहे. इतर ऍडिक्शन नाही, पण हे पर्यटन हे ऍडिक्शन आहे माझ्यासाठी. आणि पॅशन तर आहेच ऑलवेज. सो या सगळ्या गोष्टी असतील ना तर पर्यटन हे खूप मस्ट आहे, ते करायलाच हवं. त्याच्यामुळे आपल्याला आपला परिसर कळतो. आज मी कधी शक्यच नाही माझ्या हातून होणं किंवा आमच्याबरोबर ट्रॅव्हल करणाऱ्या माणसांच्या हातून होणं की तुम्ही काहीतरी चॉकलेट खाल्लं आणि तुम्ही रॅपर असं फेकून दिलं. एक्झॅक्टली, कधीच होऊ नाही शकत. कारण जगभरात एवढ्या गोष्टी पाहिल्या आहेत ना आणि एवढी स्वच्छता पाहिली आहे की ते ऑटोमॅटिकली ते हे खिशामध्ये जातं. सिक्कीम मध्ये बघितलं होतं मी सर. सो म्हणजे सिक्कीम मध्ये खूप स्ट्रिक्टली पाळलं जातं. पण बाकीच्या ठिकाणी सुद्धा हे स्ट्रिक्टली करायची गरज काय? जसं आपण आता हेल्मेट आपण पोलीस आल्यानंतर घालतो, हेल्मेट पोलिसांसाठी नाही ना, ते आपल्यासाठी आहे. बरोबर, आपल्या सुरक्षेसाठी आहे. सो आपण ते कोणीतरी आपल्यावरती फाईन करायची गरज काय पडली पाहिजे, आपणच ते काळजी घ्यायला पाहिजे. सो हे एक प्रकारचं शिक्षण आहे. बरोबर. आणि तुम्हाला जो काय अनुभव मिळतो तो अनुभव तुम्हाला नक्कीच, म्हणजे तुम्ही एकदा घेतल्यानंतर एक 6-8 महिने ते नक्की पुरतो. आज मी मगाशी भूतानबद्दल बोलला, भूतानच्या आठवणी तुमच्या डोक्यात आहेत. सो ह्या आठवणी खूप महत्व असतं आणि म्हणून पर्यटन हे ऍक्च्युली करायला पाहिजे प्रत्येकाने, कुठल्या ना कुठल्या पद्धतीने करायला पाहिजे. अगदी वीकेंडची एखादी पिकनिक असेल ना तरी चालेल, पण तुम्ही तुमच्या रोजच्या कामाच्या किंवा जे काय करता त्यातून बाहेर पडून तुम्हाला एक मनाला चालना मिळते, नवीन एनर्जी मिळते त्यातून. केनियामध्ये तुमचं नाव बदललंय, तुम्हाला माहिती काय? केनियामध्ये आत्माराम परब नाही म्हणत, आत्माराम परत म्हणतात. आत्माराम परत आला. सो मला सांगा की पुढचा गोल काय? आता 100 देश झाले. ओके, नवीन स्टान्स घेतला आता? कारण जनरली क्रिकेटमध्ये आपण क्रिकेट पासून सुरुवात केली होती, क्रिकेटवरच येऊया की जनरली 100 झालं, सेंचुरी झाली की पुन्हा एकदा बॅट्समन नवीन स्टान्स घेतो आणि पुढच्या द्विशतकाकडे वाटचाल करत असतो. बरोबर. आत्माराम परबांनी स्टान्स घेतलाय परत? हो, मी आता स्टान्स घेतलाय म्हणजे मी ठरवून काही गोष्टी केल्या होत्या. म्हणजे जसं 100 देश करताना मी ठरवलं होतं की हे देश नाही करायचे 100 पर्यंत, 100च्या नंतरच करायचे. त्याचं कारण असं होतं, जनरली माझ्या ओळखीमधले जेवढे आहेत 6 जण आहेत ज्यांचे 100 देश पूर्ण झालेत, माझ्या बरोबर ट्रॅव्हल करतात. असे किती लोक असतील संपूर्ण देशात? मला वाटतं ते 250-300 पेक्षा जास्त असतील. बापरे, म्हणजे तुम्ही 140 कोटी जनतेमध्ये 250-300 पेक्षा असं नसतील. त्याचं कारण असं आहे की साधारण 70, 80, 85 मध्ये आलेले खूप लोक माझ्या ओळखीत की जे आलेत आणि मग नंतर मग त्यांच्या प्रकृतीमुळे त्यांना ट्रॅव्हल करता येणं आता शक्य नाही, त्यामुळे मग ती गाडी तिथे कुठेतरी अडकली आहे. पण बाकीचे ज्यांचे झालेले आहेत ते माझ्या ओळखीमध्ये 6 लोक आहेत. त्याच्या व्यतिरिक्त मला माहीत असलेले अजून एक 20-1 लोक आहेत, म्हणजे मुंबईमध्ये. कामानिमित्ताने करणं वेगळं आणि पर्यटन म्हणून करणं वेगळं. कामानिमित्त जे जातात ते पर्यटन त्यांना म्हणू शकत. बरोबर, जातात आणि एअरपोर्ट बघतात आणि परत मजा करतात आणि येतात. राईट. सो हा, तर माझा पुढचा जो गोल असा होता की मी साऊथ अमेरिका आणि अंटार्क्टिका दोन्ही अजून मी केलेलं नाही. मी तुम्हाला तोच प्रश्न विचारणार होता आता की अंटार्क्टिका केलाय का? तर मी ते मुद्दाम ठेवलं कारण मी जर साथी, माझ्या ज्या ओळखीमध्ये जेवढे माझ्याबरोबर ट्रॅव्हल करणारे 6 लोक आहेत, त्या 6 लोकांचे 100 देश करतानाच हे सगळं झालेलं आहे. सगळे ओशन झाले आहेत, सगळे सीज झाले आहेत, सगळे कॉन्टिनेंट झाले आहेत, मेजर सगळ्या गोष्टी झाल्या आहेत. तर मी त्या साधारण 70-75च्या आसपास आल्यानंतर ठरवलं की हे देश हे 100 नंतर करायचे. तसं हा तुम्ही म्हटलं तसं साऊथ अमेरिका आहे, अंटार्क्टिका आहे, त्याच्यानंतर कॅरेबियन आयलंड वरची अनेक बेट आहेत त्या भागामध्ये, वेस्ट इंडिजच्या एरियामध्ये. आणि चायना मी अजून नाही गेलोय. चायना एवढा मोठा आहे की मी मुद्दाम नाही गेलोय चायनाला,
कारण चायना एवढा मोठा आहे की तो एका व्हिजिटमध्ये होणार नाही. किमान 8-10 व्हिजिट करायला लागतील तर चायना पूर्ण होईल. क्या बात. किंवा ग्रीस, आता युरोपमध्ये साधारण 25 पेक्षा जास्त देश आहेत. तर ते 41 देश मी पाहिले. अजून 4-5 देश बाकी आहेत माझे. आपला ग्रीस आहे, तो ग्रीस सगळ्यात मोठा देश आहे जो साधारण 6 ते 7 दिवस लागतात त्याला. बरोबर. ओके. सो तो पण मी शिल्लक ठेवलाय. तर मी नंतर विचार केला की आता थोडस लिजरली आता फिरायचं आपण. कारण मी आता 60च्या जवळ जाईन, अजून वेळ आहे, 2 वर्ष बाकी आहेत अजून. मी खरं तर ठरवतो 100वा देश हा 60 सेलिब्रेट करताना करायचा ठरवलं. पण खास जरा शेवटच्या ओव्हर्स मध्ये जरा जास्त जोरात बॅटिंग केली आणि तर त्या मी केल्या. त्यामुळे आता माझ्याकडे हे टार्गेट्स आहेत. प्लस मला अजून एक टार्गेट माझा स्वतःचा आहे, तो खूप कठीण आणि महागड आहे, पण तो करायचा मला. जिओग्राफिकल नॉर्थ पोलवर जायचंय मला, ज्याची आता जर कॉस्ट काढली तर साधारण 40 ते 50 लाख रुपये तिथे पोहोचायला. 5-1 दिवसाचा फक्त प्रवास आहे तो, पण त्याला 40 ते 50 लाख रुपये खर्च आहे. कारण ते खूपच एक्सक्लुझिव्ह आणि खूपच वेगळ्या पद्धतीने करायला लागेल. पण ते आहे की पृथ्वीच्या त्या टोकावरती मी जाऊन आलो हे. आणि बरेच लोक हा प्रश्न विचारतात की काय मिळवलं, काय गेला आणि पाहिलं की मिळवलं काय. हे मिळवण्यासाठी नसतं ना, हे आपल्या आनंदासाठी असतं. आपण आपला त्यातून आनंद, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आनंद मिळवतो. तर हा आनंद आम्हाला पर्यटनातून मिळतो की मी आज कुठेतरी जाणार आहे, त्याची एक्साइटमेंट सतत चालू असते ना. ती दर महिन्यातून एकदा मी ठरवलंय की महिन्यातून एकदा तरी कुठेतरी मुंबई बाहेर, आणि आता तर गेल्या 2023 नंतर तर ठरवलंय की मुंबई बाहेर ना तर देशाबाहेर प्रत्येक महिन्याला एकदा तरी देशाबाहेर असायला पाहिजे. राईट. आणि हा अक्षरशः 2023 ते आता 26 हे कंटिन्यू चालू आहे. कुठल्या ना कुठल्या एका देशात जाणं होतच वेगळ्या माध्यमातून. आणि खऱ्या अर्थाने जीवन जगणं म्हणतात ना, तो अनुभव मी घेतोय आणि आय एम व्हेरी हॅपी. 2-3 पुस्तकं झालेली आहेत तुमची, आणि एक आत्माची डायरी आहे, प्रवास अजून सुरू आहे, लडाख प्रवास अजून सुरू आहे, आणि तिसऱ्या पुस्तकाचं नाव आत्माची डायरी, प्रवास अजून सुरू आहे, लडाख प्रवास अजून सुरू आहे, आत्माची डायरी, आणि हे प्रवासी गीत माझे. हे प्रवासी गीत माझे. या 100 देशांवरचं पुस्तक कधी येणार आहे? हो, त्याची तयारी सुरू केली आहे मी, ऑलरेडी सुरू केली आहे. पण ते पुस्तक हे अनुभवांवर आधारित असेल. करेक्ट. हे मी फक्त पर्यटन स्थळांबद्दल बोलणार नाहीये. कारण काय आहे ना की पर्यटन स्थळ सांगण्यासाठी आजकाल तुमच्याकडे गुगलवरती तुम्ही एक टाकलं, AI वर एखादा टाकलं की सगळं तुम्हाला मिळून जातं. पण मी हे अनुभव आणि त्याचा आधार घेऊन हे पुस्तक लिहिणार आहे. सो ते तुमचं लडाखचं पुस्तक खूप सुंदर आहे. हो, खूपच छान आहे. म्हणजे त्यात जवळपास किती दिवस अडकले होते तुम्ही तिकडे? 17 दिवस अडकले. 17 दिवस अडकले होते, आणि अक्षरशः अंगावर काटा आणणारा तो संपूर्ण त्यांचा जो एक ते प्रकरणच आहे पूर्णपणे त्याच्यामध्ये, ते अक्षरशः म्हणजे अंगावर काटा येतो की काय लेवलची डेंजर होतं ते सगळं. म्हणजे भयंकरच होतं ते. अनुभव फारच विचित्र होता, थरारक होता. 17 दिवसाचा तो जो थरार आहे तो खरं तर त्याच्यावर एक फिल्म करता येईल असा थरार आहे तो. आणि त्यामुळे ते जे झालं, खरं तर त्यामुळेच मी पर्यटन क्षेत्रात आलो म्हणेन मी. कारण त्यानंतर मला एक कॉन्फिडन्स मिळाला लडाखमध्ये, आणि तिथूनच माझी खरं तर स्लोली सुरुवात झाली. ह्या 100 देशांचा त्यांचा हा संपूर्ण प्रवास आहे. आता विचार करत असताना सचिन तेंडुलकर हा त्यांच्यासाठी देव आहे. आणि जर आत्माराम परबांचं थोडक्यात विश्लेषण करायचं झालं तर आत्माराम परबांना आपण ट्रॅव्हल मधला सचिन तेंडुलकर म्हणू शकतो. नाही, हे खूप मोठ्या म्हणजे माझ्यासाठी, कारण क्रिकेटमधल्या त्या देवाला आपण अशा पद्धतीने, म्हणजे मला त्याचं नाव मिळावं असं कधी वाटणार नाही, आणि तेवढी आपली ऐपत नाही. पण मला नक्की सांगायला आवडेल की गेल्याच वर्षी माझं 2 स्वप्न होती, 100 देश पूर्ण करणे आणि सचिन तेंडुलकरला टूरवर घेऊन जाणे. ती गेल्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये ती माझी एक इच्छा किंवा माझं स्वप्न पूर्ण झालं. आणि सचिन तेंडुलकरला आसाम आणि मेघालयच्या टूरवर त्यांच्या फॅमिली आणि मित्रमंडळी अशा 12 लोकांना घेऊन गेलो होतो. आणि ते 7 दिवस
सचिन तेंडुलकर बरोबर अक्षरशः जगलो म्हणायला हरकत नाही. आणि त्याच्यावर पण अजून एक पुस्तक आता मी करतोय, देवाबरोबरचे ते 7 दिवस क्या बात. असं एक पुस्तक करतोय. म्हणजे त्यातला माणूस पाहिला, म्हणजे सचिन तेंडुलकर एक माणूस म्हणून आम्हाला बघता आला. किती साधा माणूस असावा हे हे त्या एकंदर 7 दिवसांमध्ये बघायला मिळालं. सर्वसामान्य माणसाला सचिन बरोबर एखादा धावता धावता फोटो मिळाला तरी सुद्धा आनंद वाटतो. सेल्फी मिळाला तरी आनंद वाटतो. त्या व्यक्तीबरोबर सलग 7 दिवस, सकाळचा ब्रेकफास्ट, लंच, डिनर, संध्याकाळी काही टाइमपास गेम्स वगैरे, आणि बाकी ट्रॅव्हल तर होतच. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मोमेंट ज्या आम्ही जगलोय त्याला काहीच तोड नाही. त्यामुळे म्हणजे तुमच्या आयुष्यातले सगळ्यात सुंदर 7 दिवस असतील ते, हो, किंवा सगळ्यात मेमोरेबल नक्कीच ना. म्हणजे अनेकांचं जे अनेक जण असं स्वप्न देखील बघू शकत नाहीत, हे सगळं हा माणूस सत्यात जगलेला आहे. काय काय अनुभव होतो तो 7 दिवसाचा? 7 दिवसाचा अनुभव मी पुस्तक लिहितो, त्यामुळे आपल्या एका वाक्यात सांगणं कठीण आहे. पण एक वेगळ्याच लेवलचं व्यक्तिमत्व आहे ते. म्हणजे अतिशय साधा माणूस, म्हणजे अतिशय साधा माणूस. कधी कधी सांगावं लागेल की तू द ग्रेट सचिन तेंडुलकर आहेस. आणि त्यामुळे प्रत्येकाची त्यांनी काळजी केली. म्हणजे जेव्हा जेव्हा त्याचे फॅन्स म्हणून जे येत होते ना लोक, प्रत्येकाची तो काळजी घेत होता. प्रत्येकाला फोटो मिळेल असं बघत होता. कधी कंटाळा केला नाही. म्हणजे खरं तर ट्रॅव्हल करण्यासाठी आलं होतं, स्वतःच्या फॅमिलीवर वेळ घालवायला आला होता, पण त्यांनी कधीच असं नाही केलं की लोक थांबली आहेत त्यांना वेव नाही केलं, थांबला नाही. सो हे त्यांनी कंटिन्युअसली केलं. आणि काय होतं की भारतरत्न असल्यामुळे गव्हर्नमेंटकडे खूप आधी इंटिमेशन द्यायला लागलं होतं. त्यामुळे तिथून लीक होऊन सगळ्या लोकल चॅनल्स पर्यंत बातमी पोहोचली होती. त्यामुळे जिथे कुठे जायचो तिथे ही चॅनलची मंडळी यायची, आणि मग त्यांनी कुठल्याही चॅनलला मुलाखत नाही दिली, पण मात्र त्यांनी सगळ्या फॅन्सना मात्र थांबून फोटो काढले प्रत्येकाबरोबर. आणि त्याच्यातला तो माणूस आम्ही खूप जवळून पाहिला. तो क्रिकेटर म्हणून महान आहेच, पण त्यामुळे तो जो ते क्षण आहेत ना, त्याच्यावरती ते पुस्तक येईल तेव्हाच मी तुम्हाला जास्त अधिक विस्तृतपणे कळेल. म्हणजे ह्या एका गोष्टीसाठी तर अक्षरशः हॅट्स ऑफ टू यू सर. काय काय लेवल. पण त्याच्या मागचं एक महत्वाचं कारण आहे की मी मानतो एखादी गोष्ट मॅनिफेस्ट केली आपण, बरोबर, की ती होते. शाहरुख खानचा एक डायलॉग आहे, जब किसी चीज को तुम शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसे मिलाने में तुम्हारे साथ हो. सो तो अनुभव मी घेतला. आणि त्यामुळेच मला विवेक पालकर सारखा एक मित्र भेटला की जो सचिन तेंडुलकरचा खास मित्र आहे. म्हणजे ते 5-6 मित्रांचा त्यांचा जो ग्रुप आहे, त्या ग्रुपमधला तो एक खास मित्र आहे सचिनचा. आणि तो माझ्याबरोबर 2019 मध्ये, म्हणजे देव काही लोकांना प्लॉट करतो ना, तसं माझ्या आयुष्यात विवेक पालकरला प्लॉट केलं गेलं 2019 मध्ये तैवानच्या टूरवर. आणि त्याला मीच म्हटलं की मला सचिनला भेटायचंय. सो मला माहित नाही ते का आणि कसं, ह्याचं उत्तर मला पण माहित नाही. पण त्यांनी मला सांगितलंय फक्त पेशन्स ठेव, बरोबर, मला तुला भेटवायचं आहे, पण स्पेशल भेटवणार मी तुला. आणि त्यांनी खरंच ते केलं ते. आणि जेव्हा भेटलो सचिनला त्याच्या घरी, तेव्हा सचिन समोर त्यांनी सांगितलं की मी आतापर्यंत हजारो लोकांना सचिनला भेटवलंय, फोटो काढलेत, पण घरामध्ये असं समोरासमोर बसून फक्त 2च लोकांना मी केलंय, एक माझी सख्खी बहीण आणि दुसरा आत्माराम परब. आणि सचिनने त्याला होकार दिला, हो, आणि कधीच कोणाला घरी नाही आणलं. तुमच्याबद्दल त्यांनी एवढं सांगितलं, त्यामुळे मी पण त्याला म्हटलं होकार दिला. सो मला असं वाटतं. आणि त्यावेळेला त्यांनी फोटो काढला होता. फोटो काढला तेव्हा मध्ये विवेक पालकर एका बाजूला, सचिन तेंडुलकर एका बाजूला, आत्माराम परब, आणि एक सेल्फी काढला होता आणि त्यांनी तो पोस्ट केला. त्याच्यामध्ये लिहिलं होतं की टुडे आय एम विथ वन साइड, ऑन माय लेफ्ट साइड भारतरत्न अँड राईट साइड लडाख रत्न. क्या बात. सो माझ्यासाठी ती खूप मोठी कॉम्प्लिमेंट होती, आयुष्यातली सगळ्यात मोठी कॉम्प्लिमेंट होती ती. सही. याच नोटवर आपण थांबलं पाहिजे माझ्या मते, कारण गप्पांमध्ये खूप प्रचंड मजा येत होती. आणि मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, आत्माराम परवांशी जर का आपण बोलत बसलो ना, तर अनुभवाचा खजिना आहे. आणि हा माणूस सुद्धा तेवढाच डाऊन टू अर्थ आहे. बिझनेसमन नाही हा माणूस ना पॅशनेट ट्रॅव्हलर आहे.
आणि त्यांच्यामधलं जे पॅशन आहे ना ट्रॅव्हलचं, हे आपल्या सगळ्या गेस्टमध्ये यावं यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत असतात. सर, आमच्याशी बोलत त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.